सगळ्या मुलांना नमस्ते, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? ठीक आहे. सरांना पण नमस्ते. सर, तुम्ही अ, आम्हाला बोलवलं आणि तुमच्या सहयोगामुळे आम्ही हे सगळं करू शकलो, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद खूप खूप. सुरू करूयात. आजचा पहिला टॉपिक आहे आपला न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन मध्ये कोण कोण भाज्या खातं आणि कोण कोण भाज्या नाही खात? भाज्या खातं त्यांनी हात वरती करा. कोण कोण भाज्या खातं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आपण बघूयात की आपल्याला काय काय खायला पाहिजेत, कारण का तुम्ही शाळेत असताना लहान मुलं, तर तुम्ही खूप मेहनत करता, तुम्ही खूप खेळता, तर तुम्हाला बरोबर खायला जेवायला हात खाली करा, काय प्रॉब्लेम नाही. आता जेवायला खायला वगैरे सगळ्यांना आहे ना, खूप चांगलं चांगलं खाल्लं तर तुमची उंची वाढते आणि तुमचं वजन पण वाढतं. तर आपल्या मेन आपल्या जीवनातला एक भाग आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे आपण काय खातो, काय अ, अ, आपल्याला पचतं किंवा काय खाल्ल्यामुळे आपलं शरीर निरोगी राहतं, हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. स्वाती, नेक्स्ट स्लाइड कर दो. दिसतंय तुम्हाला की सगळे फळं वगैरे आहेत. खूप सारी फळं आहेत आणि भाज्या पण आहेत. तर न्यूट्रिशन म्हणजे काय असतं हे आपण आधी समजून घेऊयात. न्यूट्रिशन म्हणजे आपल्या बॉडीला आपण जे खातो ते त्याचा कसा उपयोग होतो हे आणि आपली बॉडी कशी तयार होते त्यावर आपण म्हणजे बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्ही खूपच छोटे आहात. त्याच्यामुळे तुम्हाला समजेल असं मी सांगते. कारण का छोट्या मुलांना आपण काय खातो हे समजणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला ह्या स्क्रीनवरती ना असा त्रिकोण दिसत असेल. दिसतोय सगळ्यांना त्रिकोण? त्याच्यात भाज्या वगैरे काय काय आहेत? तर आपण सगळ्यात बघूयात की सगळ्यात जास्त आपल्या खाण्यात खालचा जो पोर्शन आहे, त्रिकोणाचा खालचा भाग आहे ना, तर त्याच्यात सगळ्यात जास्त आपण फळं आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. अ, नंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं भाकरी, पोळी, चपाती. कुणाला कुणाला आपण ब्रेड खात नाही, कारण का आपण इंडियन आहोत ना, तर आपण ब्रेड नाही खात. तर आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे भाकरी आणि पोळी बनते. ज्वारीची, नाचणीची, तांदळीची आणि गव्हाची पोळी बनते. तर ती दुसऱ्या ह्याला ठेवायची आपण. तिसऱ्या हा पिरामिड आहे. तिसऱ्या पायरीला आहे दूध, अंडी किंवा पाणी, हे सगळं तिसरा म्हणजे चीज वगैरे आहे ते तिसऱ्या ह्याच्यावर आहे. म्हणजे त्याचं प्रमाण आपण खायला पाहिजेत, पण जास्त नाही. चौथ्या पायरीवर आहे फिश, नॉन-व्हेज सगळे आयटम, फिश आहे, मटण आहे, चिकन आहे. ते सगळं फिश चौथ्या पायरीवर आहे आणि 5व्या पायरीवर अ, तेल आहे. म्हणजे सगळ्यात कमी आपण तेल खाल्लं पाहिजे. कारण का तेलाने काय होतं, की अंगातली चरबी वाढते. त्याच्यामुळं हा जो आपण त्रिकोण बघितलाय, त्याच्यातल्या सगळ्यात खालच्या पायरीवर भाज्या वगैरे खाल्ल्या तर आपल्याला खूप शरीराला खूप न्यूट्रिशन वगैरे देतं. अ, भाजी, भाकरी नेहमी खातात. कोण कोण भाजी भाकरी डब्यात आणतं? भाजी भाकरी कोण कोण डब्यात आणतं? गुड. व्हेरी गुड. नेक्स्ट स्लाइड साथी. तर तुम्ही सगळे गुड बॉय आहेत. गुड बॉय आहेत. सगळे गुड बॉय आणि गुड गर्ल आहेत. ठीक आहे. नंतर सगळ्या संपल्यावर मी सगळ्यांची नावं विचारते. काय काय नाव आहेत. तर आपल्याला काय काय खायला पाहिजे? प्रोटीन्स म्हणजे एक संतुलित आहार असतो की नाही, तर त्याच्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन हे तुम्हाला नाही समजणार, तुम्ही खूप छोटे आहात. पण कार्बोहायड्रेट म्हणजे आपण जी चपाती, भाकरी वगैरे खातो ना, तर त्याच्यात कार्बोहायड्रेट असतात किंवा भातात पण असतात. आणि प्रोटीन म्हणजे दूध आणि अंडी, चिकन, मटण.
तर त्याच्यात असतात प्रोटीन्स. तर ते पण प्रोटीन्स आपल्याला मसलसाठी खूप जरुरी असतात. अ, आपण हे सगळं जेवण व्यवस्थित जेवलं रोज सकाळी भाजी, पोळी आणि अंड जे लोकं नॉन-व्हेज खातात त्यांनी अंड खाल्लं तरी चालतं किंवा चणे वगैरे असतात. तर ते आपल्या शरीर वाढीसाठी खूप मदत करतात. आणि दुसरी गोष्ट तुमचं हे वाढीचं शरीर आहे. आणि तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. त्याच्यामुळं तुम्ही खूप धावता, पळता, खेळता, तर त्याच्यासाठी ऊर्जा पाहिजेत, एनर्जी पाहिजेत ना. तर एनर्जी कुठून मिळणार? तर आपण जे खातो त्याच्यातनं एनर्जी मिळणार. तर त्याच्यासाठी आपलं आहार व्यवस्थित पाहिजेत. कोण-कोण चॉकलेट खातं? चॉकलेट, ओरिओ वगैरे हे सगळं बिलकुल कमी खा. मी नाही म्हणत नाही कारण का सध्याचा जमाना असा आहे की सगळेच हां. सगळेच खातात ना. तर आता आजपासून घरी गेल्यावर ओरिओ, चॉकलेट्स वगैरे आठवड्यातनं एकदाच खायचं आणि गुरुजींना येऊन सांगायचं की मी आज नाही खाल्लं. तर गुरुजी तुम्हाला एक स्टार देणार, ठीक आहे? की आज तुम्ही गुड बॉय, गुड गर्ल झालात म्हणून. तर बिलकुल म्हणजे जास्त प्रमाणात गोड अजिबात खायचं नाही. रोज चॉकलेट खाताय, कुरकुरे खाताय. कारण का तुम्हाला एकदम म्हणजे खूप खूप मुलं बघते शाळेतली, की ती बाहेर शाळेच्या बाहेर जी दुकानं असतात त्याच्यातनं कुरकुरे वगैरे घेऊन खातात किंवा चॉकलेट वगैरे घेऊन खातात. तर ते शरीराला चांगलं नसतं. कारण का त्याच्यात ना खूप प्रिझर्व्हेटिव्ह असतात. ते लांब म्हणजे खूप जास्त दिवस टिकावं म्हणून जे प्रिझर्व्हेटिव्ह किंवा त्याच्यात जे केमिकल्स घालतात ते ते आपल्या शरीराला बरोबर नसतात. त्याच्यामुळं शक्यतो हे अव्हॉइड करा. मी नाही म्हणत नाही खाऊ नकात अजिबात, पण कमी खा. म्हणजे रोजच्या रोज काही-काही मुलं चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट शिवाय अजिबात खातच नाहीत काही. त्यांची आई पण खूप त्रासलेली असते म्हणजे वैतागलेली असते, की ही मुलं काहीच खात नाहीत. चिप्स खातात नुसती किंवा मॅगीच खातात नुसती. पण तुम्ही आता जेव्हा मोठे व्हाल ना, की 20 वर्षाचे व्हाल, 25 वर्षाचे व्हाल, तर तेव्हा तुम्हाला खूप म्हणजे खूप तुमचं शरीर असं कमजोर होणार मग ह्या सगळ्या गोष्टी खाऊन. त्याच्यामुळं आई जे बनवते की नाही चांगलं जेवण, तेच खायचं असतं तुम्ही. कारण का ते घरातून आपल्या सगळ्यांना म्हणजे आपले आजोबा, आजी त्यांच्या वेळेस तर हे सगळं ओरिओ वगैरे काहीच नव्हतं ना. ओरिओ, कुरकुरे, चिप्स, लेज वगैरे काहीच नव्हतं. तरी पण ते अगदी खूप वर्ष आहेत आणि त्यांना काहीच आजार नसतात आपल्याकडे. नाहीतर आत्ताच लहान मुलांना पोटात दुखतंय. कुणाच्या पोटात दुखतं सारखं? हात वरती करा त्यांनी. हां, मग ते ना बाहेरचं म्हणजे बाहेरचं हेच चॉकलेट, ओरिओ वगैरे खात असणार आहेत, कुरकुरे. त्याच्यामुळे हे असं होतं. तर आता हे सगळं आपलं वेबिनार झालं, की घरी जाऊन सांगायचं आणि एक डायरी बनवायची तुम्ही लोकांनी, ठीक आहे? की मी छोटीशी डायरी, छोटंसं एक हे असते की नाही, की आज मी काय-काय खाल्लं ते सांगायचं गुरुजींना, की मी आज असं हेल्दी खाल्लं, कारण कुरकुरे नाही खाल्ले, चॉकलेट नाही खाल्ले, ठीक आहे? नेक्स्ट स्लाईड साथी. हां. आता हे तुम्हाला फोटोमध्ये पूर्ण ताट दिसतंय की नाही? तर त्या ताटात आपलं शुद्ध शाकाहारी इंडियन जेवण आहे. तर आपलं इंडियन जेवण सगळ्यात काय चांगलं असतं माहिती का? कारण का आपल्याला जे रोग माहीत नसतात ना, ते सगळे फॉरेनर्स आणि विदेशी लोकांना खूप सारे आजार असतात. ते आजार आपल्याला का नाही होत किंवा आपण खूप म्हातारे झालो की का होतात? कारण का आपल्याकडे हळद आहे ना अँटिबायोटिक म्हणून रोगप्रतिकारक शक्ती म्हणून उपयोगाला येते. त्यामुळं हळद आणि आपले जे सगळे गरम मसाले आहेत त्याने आपल्याला खूप फायदा होतो. त्याच्यामुळं तुम्ही रोज संध्याकाळी हळद घालून दूध पीत जावा. ठीक आहे. त्यामुळं तुमची इम्युनिटी म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती खूप वाढेल आणि तुम्ही सगळ्या आजाराशी असं फाईट करू शकाल. कारण का सारखे तुम्ही तुम्ही छोटे आहात, तर तुम्हाला सारखं सर्दी, खोकला, ताप होतो का? हात वरती करा. कुणाला सर्दी, खोकला, ताप सारखं-सारखं होतो? हां. आणि मग तुमची शाळा बुडते त्याच्यामुळे, हो की नाही? तर त्याच्यामुळे रोज रात्री की नाही एक छोटासा कप जरी असला, त्याच्यात कपमध्ये गरम दूध घालून, 1 चमचा हळदी घालून
रोज पिलत तरी तुमची प्रतिकार शक्ती वाढेल आणि त्याच्यावर तुम्हाला खूप फायदा होईल. तर हे सगळं हे आपलं चौरस आहार आहे, की थोडासा आपण पोळी भाजी बरोबर थोडासा भात आणि वरण किंवा डाळ खातो की नाही, तर डाळमध्ये असतं प्रोटीन आणि भाजीमध्ये असतात फायबर्स. तर ते फायबर्स काय करतात, फायबर्स आपल्याला संडासला नीट व्हायला मदत करतात. आपण जर भाजीच नाही खाल्ली, तर सारखं-सारखं म्हणजे आपल्याला पोटात दुखतं. कारण का जे आतड्यामध्ये ना ते जेवण तसंच राहतं आणि मग ते बाहेर पास होत नाही. म्हणून हिरवी पालेभाजी किंवा कुठली पण आई करेल ती भाजी रोज खायला पाहिजे. चपाती, भाजी आणि आमटी भात. हे 4 गोष्टी तर तुम्ही खाच. मग नंतर येतं सलाड वगैरे कारण का तुम्ही लहान मुलं आहात त्याच्यामुळे काकडी तशीच खाल्ली तरी चालते. अ, किंवा गाजर, आता गाजर खूप आहे, चांगले येतात. ते खाल्लं तर चालतं. कारण का त्यांनी काय होतंय खूप सारे फायबर्स मिळतात आपल्याकडे. ठीक आहे. आपण पुढे वळूयात. साथी नेक्स्ट स्लाईड. हां, तर आता हे बघूयात हं, की आपण काय-काय खाल्लं तर माझी आई तरी मला सांगायची बघा, की गाजर खाल्लं की अ, डोळे चांगले होतात आणि अ, रा रा रात्री म्हणजे अ, लवकर जेवलं की वजन कमी होतं किंवा अ, जेवणात ऑइली किंवा चरबीयुक्त खाणं खाल्लं तर अ, अ, म्हणजे वजन वाढतं आणि ऑर्गॅनिक फूड आता जरा ऑर्गॅनिक फूड तुम्हाला खरं तर तुम्ही लकी आहात, की तुम्हाला ऑर्गॅनिक फूड डेलीच मिळतं. म्हणजे तुम्ही जे भाज्या वगैरे खाता, आपण सगळे खेडेगावातले लोक आहेत. मी पण खेडेगावातले लोक आहेत. तर त्या आमच्या परड्यातलीच भाजी आम्ही खातो. त्याच्यामुळे त्याच्यावर काही केमिकल्स वगैरे नसतात. आणि ग्लुटेन फ्री तुम्ही खूप छोटे आहात त्याच्यामुळे ग्लुटेन फ्री वगैरे सांगून उपयोग नाही. पण आपल्याकडे ज्वारीची, बाजरीची भाकरी असते ते ग्लुटेन फ्रीच असतं. त्याच्यामुळे काय हे नाही. तर पहिलं बघूयात, की गाजर खाल्ल्यावर डोळे बरोबर होतात असं काही नसतं. पण गाजरामध्ये बीटा कॅरोटीन नावाचं एक घटक असतात. ते बीटा कॅरोटीन आपल्याला खूप मदत करतात. आपले बोन स्ट्राँग होतात, आपले स्किन चांगली होते, आपल्याला जास्त फायबर्स मिळतात अ, आणि डेफिनेटली ते आपल्या शरीराला खूप उपयोगी पडतात. आणि युजुअली आपण संध्याकाळी जास्त लेट का करायचं नाही जेवायला? कारण का अ, रात्री झोपायच्या आधी जर 1 तास जेवलात ना तुम्ही, तर ते खाणं पचायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे कारण का आपण झोपलो की नाही, की आपली सगळी बॉडी सिस्टम अशी थंडावते, शांत होते. त्याच्यामुळं मग ते खाणं पचणार कसं? म्हणून 3 तास म्हणजे तुम्ही 10 वाजता झोपत असाल, तर 7:00ला जेवता. कारण का 7 ते 3 तुम्ही काहीतरी काम करत असता की नाही झोपायच्या आधीपर्यंत. मग त्या वेळेत ते जेवण असं सगळं पचत जातं. पचत जातं आणि मग झोप पण चांगली येते. आपल्या ब्रेनला, मेंदूला एक चांगलं शुगर वगैरे पण जेवल्यामुळे गेलेली असते. त्याच्यामुळं प्रॉपर आपल्याला त्या टाईमवर झोप येते. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना मी काय बोलते ते कळतंय का बाळांनो? कळतंय? ज्यांना कळतंय त्यांनी हात वरती करा. व्हेरी गुड. अरे वाह! तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात आणि स्मार्ट आहात. नंतर विचारते तुम्हाला काय-काय मोठं झालं की बनायचंय. ठीक आहे? तर आपण नंतर बोलूयात. नेक्स्ट स्लाईड. हां, तर हे जे आहे की नाही हे सर्कलमध्ये आपण सगळं बघतोय. तर कोण काय-काय खेळतं? तुम्ही किती वेळा खेळता दिवसभरात? शाळेत यायच्या आधी खेळता का शाळेतून गेल्यावर खेळता? कबड्डी, खो-खो, पकडापकडी कोण-कोण खेळता? हात वरती करा. हां, ठीक आहे, ठीक आहे. ओके, गुड. तर आपल्याला काय हे बघायचंय, की सकाळी उठलो की नाही आपण ॲक्चुअली तुम्ही छोटी मुलं आहात त्याच्यामुळं तुमचा काही प्रॉब्लेम नाही कारण का तुमच्या जीवनात 50% खेळ आणि पळापळी आणि फिरणं हे सगळं असतं. त्याच्यामुळं शक्यतो तुम्हाला काही त्रास होत नाही. पण हे
म्हणजे आपण जे करतो किंवा जेवतो वगैरे तर सकाळी एक अर्धा तास रनिंग करायचं असते किंवा वॉकिंगला जायचं म्हणजे चालायला जायचं असते. ते आईला तुम्ही सांगा बरं का घरी गेल्यावर, की आज डॉक्टरांनी आम्हाला असं-असं सांगितलंय आणि आपण असं-असं करूयात म्हणून. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट व्यवस्थित खायचं. दोरीच्या उड्या अ, मारायच्या किंवा तुम्ही खो-खो, कबड्डी करत असाल तर ते करायचं. व्हॉलीबॉल वगैरे खेळत असाल तर शाळेच्या ग्राउंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी आमच्या तरी गावात खूप सारी लोकं म्हणजे लहान मुलं शाळेतच व्हॉलीबॉल खेळतात, फुटबॉल खेळतात. तुमच्या शाळेला फुटबॉलचं ग्राउंड आहे की नाही? किंवा खेळायचं ग्राउंड आहे की नाही? आहे? ओके. रोज रोज दूध प्यायचं आणि कोल्ड ड्रिंक खूप कमी प्यायचं महिन्यातनं एकदा आणि ते पण गरम म्हणजे उन्हाळ्यात पिलं तरी चालेल, पण कोल्ड ड्रिंक जास्त नाही प्यायचं आणि चहा, कॉफी पण नाही प्यायचं. दूध प्यायचं, हळद घालून दूध प्यायचं बेस्ट असतंय किंवा बदामाची पावडर आईला सांगायची करायला, ती घालायची. पण चहा, कॉफी नका पीत जाऊ. कारण का कधी-कधी मुलांना दुधाची ॲलर्जी असते, तर त्याच्यात थोडं हळद घातलं तर ॲलर्जी येत नाही. त्याच्यामुळं दूध दूध प्युअर जे दूध असतं ते खात जावा आणि भरपूर खेळत जावा. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईड. तर आता तुम्हाला ह्या स्क्रीनवर ना तक्ता दिसेल, की आपल्या रोजच्या जेवणात म्हणजे रोजचं ताट असतं की नाही त्याच्यात काय-काय पाहिजे. तर एवढा पोर्शन म्हणजे जास्त पोर्शन धान्याचा पाहिजेत. म्हणजे तुम्ही भाकरी खात असाल, पोळी खात असाल, ती मेन पाहिजेत. डाळ 1 वाटी पाहिजेत आणि दूध किंवा आईनं खीर बनवली असेल तरी चालतं किंवा दूध प्यायचं, 1 ग्लास दूध प्यायला पाहिजेत. भाजी असायला पाहिजे ताटात. मग भाजी कुठली पण मेथी असू देत, पालक असू देत, बटाटा आपल्याकडे आता भरपूर सध्या भाज्या सुरू आहेत. तर त्या भाज्या खायच्या. फळं म्हणजे अ, काकडी आहे, गाजर आहे, सफरचंद आहे, पेरू आता सध्या चिक्कू पण येतायत. ते सगळी फळं व्यवस्थित खायची. आणि सकाळी आईला सांगायचं, की 2 बदाम किंवा 2 एक छोटेसे शेंगदाणे, 1 चमचा शेंगदाणे भाजलेले जरी खाल्ले ना, तरी पण तुम्हाला खूप सारं प्रोटीन आणि हे मिळतं. म्हणजे ओमेगा ॲसिड्स वगैरे मिळतात आणि कमी तेल खायचं. त्याच्यामुळे तेल कमी असलं तर म्हणजे आपलं वजन वाढत नाही आणि आपल्याला म्हणजे हार्टला काही त्रास होत नाही. नेक्स्ट सारखे. तर आता हे न्यूट्रिशन आपण सगळं काय-काय खायचं आणि काय-काय नाही खायचं ते बघितलं.